जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र ह्याच्यावर जे आयोगाचे प्रश्न आलेले ते घेणार आहोत. 2021 आणि 22चा ट्रेंड थोडा वेगळा होता, त्यामुळे ते सेपरेट घेतोय. पुस्तकात असलेले 21-22 सोडून बाकीचे सगळे प्रश्न आता आपण बघणार आहोत. आता बघा, खालीलपैकी कोणते विधान खरी आहेत हा प्रश्न होता. मानवी हक्क विविध देशाच्या घटनात्मक हक्काच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले असतील किंवा नसतील. आता प्रश्न आधी असे असले ना तर एकदा वाचून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कुठलं मूर्खपणाचं किंवा चुकीचं विधान केलेलं नाही ते फक्त एलिमिनेट करायचं. मिनिमम रिजेक्शन. नागरी हक्काची कमी राज्याकडून दिली जाते, जी हमी आहे ते राज्याकडनं दिली जाते आणि मानवी हक्क हे सार्वत्रिक लागू असतात, युनिव्हर्सल आहे. ते देण्याचीच गरज नाही कोणाकडनं, ते डायरेक्ट सगळीकडे लागू असतात. त्यामुळं दोन्ही बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येणार आहे. दुसरा प्रश्न बघा, थोडे फास्ट घेतोय प्रश्न, काय अडलं तर तुम्ही परत अजून एकदा रिपीट ते बघू शकताय. मानवी अधिकाराच्या पिढी आणि लाटा संदर्भात अयोग्य विधान आपण बघितले होते. नागरी आणि राजकीय अधिकार पहिल्या लाटेतले अधिकार म्हणतात, आर्थिक सामाजिक अधिकारांना दुसऱ्या लाटेतील अधिकार म्हणतात. आता आपल्याला विचारलंय काय, अयोग्य विचारलंय. दोन्ही योग्य असल्यामुळं आता आपल्याला काय निवडावं लागली तर कोणतेही नाही. बरोबर आहे का? कार्ल वॉस्की यांनी वर्गीकरण केलं होतं. पहिल्यामध्ये नागरी राजकीय, दुसरं आर्थिक सामाजिक. मी तुम्हाला सांगितलं होतं फंडामेंटल राईटला पहिलं कनेक्ट करायचं, दुसरं डीपीएसपी ला कनेक्ट करायचं आणि तिसरं समुदायाचे हक्क आहेत. तर पुढील पैकी कोणते उदाहरण मानवी हक्काची पायमल्ली हक्काची पायमल्लीमध्ये बालकामगार आहेच, हत्या आहेच. आता विवाहासाठी स्वतःचा जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी हे सुद्धा 100% आहे. कारण कलम 16 काय सांगते आपल्याला, स्वातंत्र्य. त्यामुळं हे सगळे मानवी हक्क आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सर्व विधान बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे, संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्या व्यतिरिक्त पुढील प्रादेशिक संघटनेपैकी कोणी औपचारिक पातळीवर मानवी हक्काची करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे जे प्रश्न आहेत ना ते थोडे आउट ऑफ द बॉक्स आहेत, पण आपण मिनिमम रिजेक्शन करायचं. आता याच्यामध्ये बघा, काउन्सिल ऑफ युरोप, सार्क, आफ्रिकन, आता ह्याचं EU नाव बदललेलं आहे, आफ्रिकन युनियन, आणि ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप. आता ह्यामध्ये त्यांनी काय काढलंय, सार्क काढलंय, कारण सार्क आहे ती प्रादेशिक संघटना आहे. काउन्सिल ऑफ युरोप हे आर्थिक आणि सामाजिक कार्यासाठी काम करते. आफ्रिकन युनियन सगळ्यासाठीच आहे, आणि ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप. आता सार्क का काढलंय तर आउट ऑफ द बॉक्स आहे. पर्याय क्रमांक 3 किंवा 2 पैकी एक काय तर निवडायचं. आता हे ट्रिक कशी आहे की तुम्ही कुठलाच प्रश्न सोडवायचा नाही, पर्याय क्रमांक 3 निवडायचं. सागर सरांनी पण सांगितलं असेल, काही येत नसेल तर एक तर 2 निवडलं तर कायम 2 निवडा, 3 निवडलं तर कायम 3च निवडा. पण सगळ्यांना न येणाऱ्या प्रश्नांना एकच ठेवा, त्यामध्ये तुमची बरोबर येण्याची शक्यता वाढते. कशी वाढते तुम्हाला सांगतो. जर समजा 12 प्रश्न असतील ना, तुम्हाला येणारच नाहीत, त्यातले तुम्ही सगळ्यांना 3 मारले तर नॅचरल त्याची प्रोबॅबिलिटी काय, तुमचे 1/4 बरोबर येतील. म्हणजे किती बरोबर येतील, 3 बरोबर येतील. आणि चुकतील किती, 9 चुकतील. बरोबर आहे का, एक्स्ट्रीम कंडिशनला. तर 3 बरोबर आले तर 3चे मार्क किती झाले, 1 मार्काला 1 प्रश्न आहे मेन्सला. आपण 2 जर मोजलं तर जरा जास्त सोपं जाईल, पण इथं बघूया. जर 9 जर चुकले तर 1/3 निगेटिव्ह आहे, म्हणजे किती वजा होतील, 1/4 आहे ना निगेटिव्ह. त्यामुळं आता एकाला 0.25, 9चा जर विचार केला तर 2.25. मग तुमचा फायदा कितीचा आहे, 0.75 प्लस मध्ये आला तुम्ही, जरी वर्स्ट कंडिशन असेल तरी. मग सगळ्यांना जरी एक उत्तर मारलं तरी पण तुम्ही प्लस मध्ये जाताय, कारण निगेटिव्ह 1/4 आहे आता सध्या. 1/3 असताना हा लागू राहिला नसता, पण आता रिस्क घेतली पाहिजे. जर समजा 4-5 मार्क जरी वाढले अशा ह्याच्यामुळं तरी पण ते फायनल मध्ये जास्त मॅटर करतायत. आता पुढील नावे कशाचे आहेत हा प्रश्न आला होता. एशिया वॉच, अमेरिका वॉच, ह्युमन राईट आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल. आता हे तुम्हाला आपण वाचलेलेच आहेत. मानवी हक्कांची पायमल्ली संदर्भात कार्य करणाऱ्या संस्था आहेत. त्यासोबतच आता ह्याच्यामध्ये ही जे आहे ते मानवी हक्का संदर्भात आहे. एशिया वॉच आणि अमेरिका वॉच ह्याचं जे काम आहे ते परत बहुराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भातले गट सुद्धा आहेत आणि मानवी हक्का संदर्भात सुद्धा ते काम करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येणार आहे.
काय नाही समजलं तर उत्तर पर्याय क्रमांक 3 शेवटी लिहून टाकायचं. म्हणजे चुकायची शक्यता आहेच त्यामध्ये, पण तरी पण थोडंफार तुम्हाला त्यामध्ये एज मिळू शकते. युगोस्लोवाकिया याच्या विघटनानंतर पुढील वांशिक गटामध्ये हिंसाचार झाला. आता हे तत्कालीन मानवी हक्कासंदर्भात चर्चेत असणारा प्रश्न होता, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न आलाय. आता सध्या जर प्रश्न आला तर मणिपूर हिंसाचाराविषयी. त्यामुळं जरी न्यूजवाले दाखवत नसतील तर त्याच्याविषयी आपण थोडीफार माहिती घ्यायची. सध्या मेन स्ट्रीम मीडियावाले त्याच्याविषयी काय दाखवत नाहीत, पण तरी पण असे काही मोजके मीडियावाले राहिले तर रवीश कुमार सारखे ते त्याच्यावर घेतात, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तर क्रोएट, सर्ब आणि मुस्लिम ह्या लोकांविरुद्ध ह्या लोकांमध्ये हिंसाचार झाला होता. पुढील 2 विधानापैकी कोणतं योग्य नाही असं विचारले. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसची स्थापना स्वित्झर्लंड मध्ये 1864 मध्ये झाली. त्याला परत 100 वर्षानंतर नोबेल मिळालाय, त्यामुळे ते तुम्हाला माहित आहे. रेड क्रॉस HIV आणि एड्स याच्याविषयी सुद्धा कार्यक्रम राबवते. आता ह्याच्यामध्ये एकचा फरक केला त्यांनी. 64च्या ऐवजी किती आहे? 63 आहे. एकानं चुकवलंय फक्त. हे तर 100% बरोबर आहे. ह्याच्यामध्ये 1 वर्षानं चुकवलंय त्यांनी. त्यामुळं अयोग्य विचारल्यामुळं योग्य नाही विचारले, पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. मानवी हक्क संरक्षणाच्या क्षेत्रात अम्नेस्टी इंटरनॅशनल ही संघटना खालीलपैकी कोणते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्रिय आहे? तर युद्ध कैदे, राजकीय हक्कासाठी संघर्ष आणि तुरुंग सुधार सगळंच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. 1977 ला नोबेल मिळाला हे लक्षात ठेवा. अम्नेस्टी इंटरनॅशनल युद्ध कैदी साठी काम केलं होतं त्यांनी. आता कोणते बरोबर नाही असं विचारलंय. बरोबर नाही त्यामध्ये बघा, भारतातील मानवी हक्काच्या चळवळीला आणीबाणीनंतर गती मिळाली. पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक अँड लिबर्टी ही जी संस्था आहे PUCDL, त्याचं नाव वेगळं बदललंय. त्याला इंदिरा गांधीने पण परत चालना दिली होती. तर हे पण 100% बरोबर आहे. शेतकऱ्याचे संघर्ष, दलित चळवळ, पर्यावरणाच्या चळवळी हे मानवी हक्की चळवळीचा भाग आहे. बरोबर आहे. वंचित गटाच्या ज्या चळवळी असतील त्या सगळ्या मानवी हक्क चळवळीच्या भाग आहेतच. पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज अँड डेमोक्रेटिक राईट्सची स्थापना जवाहरलाल नेहरूने केली. तर हे चुकीचं आहे, कारण ह्याची जी स्थापना आहे ती 1976 ला झालेली आहे. त्यामुळं जवाहरलाल नेहरूचा काही संबंधच येत नाही. आणीबाणी नंतर ह्याला जास्त चालना मिळाली होती. संस्थापक जयप्रकाश नारायण आहे. त्याच्यानंतर इंदिरा गांधीने सुद्धा ह्याला चालना दिली होती. त्यामुळे हे 100% चुकीचं आहे. रजनी कोठार 1984 ते 86च्या काळात हे तुम्हाला माहित नसणार आहे. मात्र एक एलिमिनेट करू शकता आणि काय माहित नसेल तर उत्तर 3 लिहायचं. नंतर अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी अमेरिकेच्या संसदेला 1941 मध्ये संदेशात पुढील स्वातंत्र्याचा उल्लेख सर्वाधिक महत्वाचे या पद्धतीने केला होता. आता हे रुझवेल्टने वाचलेलं भाषण ते आपल्याला काय माहित नसणार आहे, तरी पण आपण आपल्या लॉजिकनं सोडवायचा प्रयत्न करायचा. भाषण स्वातंत्र्य, अभावापासून स्वातंत्र्य, भीतीपासून स्वातंत्र्य, संधीच्या समानतेचे स्वातंत्र्य हे इक्वेलिटीवर आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन मध्ये वरीलपैकी सर्व नाही आहे. तर तुम्ही लॉजिकनुसार 3 वर जाऊ शकताय. पण भीती आणि अभावामध्ये सुद्धा तुम्हाला वंचितता दिसते. भीतीपासून स्वातंत्र्य हा वेगळा ऑप्शन दिसते, पण उत्तर काय त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. हा प्रश्न तुमचा चुकू शकतोय. मात्र त्या रुझवेल्टनं काय भाषण केलं हे आपल्याला 1941 मध्ये काय माहित असणार आहे. त्या प्रश्न काढणाऱ्यांना जरी आपण थोड्या वेळानंतर विचारला तर तो पण विसरून जाईल ते काय काय म्हणलं होतं ते. त्याला जोपर्यंत समोर दिसते तोपर्यंतच तो उत्तर बरोबर काढू शकतो. त्यामुळे अशी गोष्ट आहे ते आउट ऑफ द बॉक्स आहेत, त्याचा जास्त लोड घ्यायचा नाही. आपल्या स्वातंत्र्याच्या रात्री जवाहरलाल नेहरूने काय काय म्हणलं होतं, डेस्टिनी विथ ट्विस्ट ही भाषण आहेत, ते केवढं फेमस आहे तरी पण आपल्याला ते माहित नाही. तर रुझवेल्टचं काय माहित असेल. त्यामुळं हे आउट ऑफ द बॉक्स आहे. जर आलाच प्रश्न तर धर्माचरणाचे स्वातंत्र्य हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, हे लक्षात ठेवा. आता कैद्याच्या हक्कासंदर्भात पुढीलपैकी कोणते हक्क कैद्याला देण्यात आलेले नाहीत. आता हे तुमच्या सद्सद विवेक बुद्धीनुसार सोडवायचे तुम्ही प्रश्न. तुरुंगात काम करणाऱ्या कैद्याच्या वेतनात वाढ असं कसं देता येईल. मग सगळे UP बिहारी महाराष्ट्रात यायच्या ऐवजी तुरुंगातच जातील डायरेक्ट. तिथं आपलं 6 महिने राहायचं, खायचं प्यायची जवळ व्यवस्था होते आणि पैसे गावाकडे पाठवायचे. तर ते असं काय नाहीये. त्यामुळं देण्यात आलेलं नाहीत. तर हे बरोबर आहे, नाही दिलेलं आहे. त्यानंतर बघा समानता आणि न्याय वागणुकीचा हक्क हा देण्यात
न्याय वागणुकीचा हक्क सगळ्यांना असणारच आहे, त्यामुळं पहिलं देण्यात आलेलं नाही. त्यानंतर वैवाहिक जोडीदाराची वैवाहिक हक्कासह तुरुंगात भेट, तिथं नॉर्मल भेट होत नाही, वैवाहिक हक्कासह तर लांबच राहिले, त्याला सुद्धा आधी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळं हे कट करता येईल. नाहीत म्हणजे काय, म्हणजे हे उत्तरामध्ये लिहायचं आपल्याला, कारण नाही असं विचारलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, पत्र वगैरे ते पाठवू शकते. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 अ आणि क हे देण्यात आलेले नाहीत. मानवी अधिकाराच्या रक्षणासाठी एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याची स्पष्ट तरतूद कोणत्या संघटनेच्या घटनेमध्ये नाहीये असं विचारलंय. तर बघा, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक कामगार संघटना अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याची स्पष्ट तरतूद कोणत्या घटनेमध्ये नाहीये, म्हणजे बाकीच्या मध्ये आहे. नाही असं विचारलंय, तर त्याच्यामध्ये आपल्याला कट काय केलंय त्यांनी, ब कट केलंय, संयुक्त राष्ट्र संघटना. कारण बाकीच्या ज्या संघटना WHO आहे किंवा WTO आहे किंवा ILO आहे, ही राष्ट्राच्या आंतरिक कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही. फक्त संयुक्त राष्ट्र संघटनामध्येच, आता युक्रेनचा प्रश्न असेल किंवा काय, त्यांच्या UNSC कडे जातो, बाकीकडे असली काय सिस्टीमच नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त पॉवरफुल संयुक्त राष्ट्र संघटना आहे, बाकीच्या फक्त शिफारसी आणि मदत करतात. त्यामुळं संयुक्त राष्ट्र संघटना बाजूला निघते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. थोडा विचार करायचा असे प्रश्न आले तर. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत, योग्य विचारले. बिगर पाश्चिमात्य देशात अधिकाराची पाश्चिमात्य संकल्पना आणि तिच्या व्यक्तीवर भर याचे स्वागत करण्यात आलेले आहे. बरोबर आहे, कारण वेस्टर्न थिंकर जे त्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य, लिबर्टी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. भारतातल्या लोकांना सुद्धा किंवा आपले जे स्वातंत्र्य चळवळीतले समाज सुधारक आहेत किंवा स्वातंत्र्य सैनिक आहेत, यांना या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मिळालेल्या आहेत. बिगर पाश्चिमात्य देशांनी प्रत्येक देशाची सांस्कृतिक विशिष्टता आणि लोकांच्या विशिष्ट गटांचे मूल्य यांच्या आधारे मानवी अधिकाराच्या पाश्चिमात्य दृष्टिकोनाचा प्रतिवाद केला. आता हा जो प्रश्न आहे ना, त्या लेखकावर डिपेंड आहे, त्या लेखकाला काय वाटतंय. आता प्रतिवाद काही प्रमाणात केला असणारच आहे, पण ह्याचं आयोगानं उत्तर 2 दिलंय. आयोगानं उत्तर काय दिलंय, त्याचं 2 दिलंय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक काढू शकतात की एकामध्ये सांगितलं की स्वागत केलंय आणि एकामध्ये काही सांगितलंय प्रतिवाद केलंय. ह्याच्यामध्ये काय लॉजिक लावू शकताय तुम्ही की दोन्ही पैकी एक उत्तर आहे, कारण दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत ना. आणि जनरली जर बघितलं आपण तर स्वागत केलंय, काही लोक आहेत विरोध करणारे. आता जसं आपल्याकडे भारतीय भाषा आणि पाश्चिमात्य भाषा जेव्हा 2 गट पडले होते शिकवण्यावर, तसं भारतीय संस्कृती श्रेष्ठ, पाश्चिमात्य चुकीचे असं म्हणणारे पण प्रत्येक ठिकाणी आहे. आता आसाराम बापूची जी संघटना आहे ती 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेला विरोध करून मातृपितृ दिवस साजरा करते. विरोध करणारे आहेतच की त्या गोष्टीला, आणि समर्थन करणारे पण आहेत काही लोक, आपले टिकटॉक गँग, इंस्टाग्राम आणि सामान्य लोक, हे सगळे 14 फेब्रुवारीला समर्थन करणार आहेत आणि ती पण काही चुकीचं नाही. तर ह्या दोन्ही एकमेकाला विरोध करतायत, त्यामुळे एक आपल्याला इलिमिनेट करायचं. आणि तुम्हाला जर इलिमिनेट करायला सांगितलं तर सामान्य विचार करायचा, त्या आसाराम बापूच्या संघटनेसारखा विचार नाही करायचा. त्यामध्ये काय कराल तुम्ही, तर 2 इलिमिनेट कराल. बरोबर आहे का. प्रतिवाद केला हे चुकीचं म्हणाल, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आले. एक किंवा 2 असं, म्हणजे आता ह्यात मध्ये सांगता येणार नाही, तरी शेवटी तो जो लेखक आहे ते 1 किंवा 2 दोन्ही पैकी कोणताही विचार घेऊ शकते. त्यामुळे ज्या पुस्तकातनं प्रश्न काढलाय त्याच्यावर त्याचं उत्तर डिपेंड असणार आहे. त्यामुळे असे प्रश्न चुकले तरी पण आपल्या हातात ते काय नाही, शेवटी नशिबावर आहे ते. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने 16 डिसेंबर 1966 ला मानवी हक्कासंदर्भात स्वीकारलेल्या प्रस्तावनेबाबत खालील विधाने ओळखा. तर बघा, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्काचे आंतरराष्ट्रीय सनद, नंतर व्यक्ती स्वातंत्र्य आणि मतदानाच्या हक्काविषयी आंतरराष्ट्रीय सनद. आता आपण वाचलेलं आहे, त्यामध्ये आर्थिक सामाजिक साठी आहे, त्यानंतर राजकीय आणि नागरी हक्काची सनद आहे. आणि हे अंमलबजावणी कधी झाली याची, 10 वर्षानंतर. या दोन्ही 66 ला स्वीकारले आणि 76 ला त्याची अंमलबजावणी झाली. मी कंटेंट मध्ये तुम्हाला सगळं लिहून दिलं होते, बरोबर आहे का. तर ह्या 2 गोष्टी आहेत. धार्मिक संस्थापक हक्काची असली काही सनद नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आहे.
सरळ आपल्या फॅक्ट्सवर प्रश्न आहे. आता मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्याच्या संदर्भात योग्य जोड्या लावा. प्रत्येक व्यक्ती जन्मतः समान आहे, कलम 1 सांगते. लाईफ, लिबर्टी, सिक्युरिटी कशात दिलंय? कलम 3 मध्ये दिलाय. जीविताचा त्यातलं 1 सांगितलं त्यांनी, 3 दिलं ना, 1 दिलंय. नंतर प्रत्येकास खाजगीपणा, 12 नंतर प्रायव्हसी, कलम 12. नंतर राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार, कलम 21. निवडणूक लढवण्याचा अधिकार पण मिळतो. तर पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येते. खालीलपैकी मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील पहिल्या कलमात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर त्याच्यामध्ये काय सांगितलं? जन्मताच प्रतिष्ठा आणि हक्कामध्ये स्वतंत्र समान आहेत. आता भेदभाव न करता समान अधिकार स्वातंत्र्य, जीवन स्वातंत्र्य हे कलम 2, 3 मध्ये आणि गुलामगिरी कलम 4 मध्ये. तर पुढचे कलम दिलेले आहेत त्यांनी, 2, 3, 4 सलग दिलेत खालच्या ह्याच्यात. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? 10 डिसेंबर 1948 ला संयुक्त राष्ट्राच्या महासभेकडून मानवी हक्काचा जाहीरनामा स्वीकारण्यात आला. हे 100% बरोबर आहे. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा सर्व सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे असं सांगितलंय. आता बघा, हा जाहीरनामा सगळ्यांना संबोधून होता, सर्व देशांना. त्यामुळं एक मिनिट, सत्य असा प्रश्न विचारलाय. ह्याच्यामध्ये काय सांगितलं? 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्राच्या महासभेकडून मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आला व तो सदस्य राष्ट्रांना असं दिलंय. सदस्य नाही तर जगाला संबोधून होता. स्वीकारला असा नाही, सगळ्यांना संबोधून होता, जगातल्या प्रत्येकाला. म्हणजे त्या देशानं त्याच्याविषयी तरतूद केलेली असू दे किंवा नसू दे. आता इथं सिली मिस्टेक होऊ शकते वाचनामध्ये, तर हे डीप रिडिंगचे प्रश्न आहेत. त्यांनी काय केलं? एक कीवर्ड फक्त बदललाय. एक कीवर्डचे प्रश्न जर तुम्ही बाजूला काढले ना, तर तुम्ही 110च्या पुढे जाऊ शकताय. सिली मिस्टेक, लॉजिक, अप्रोच हे सगळ्या गोष्टी केल्या आणि कीवर्ड पण वर पण काम केलं तर आपण 110च्या पुढे जाऊ शकतोय. तर सदस्य राष्ट्रांना नाही तर पूर्ण जगाला संबोधन होता तो. आणि हा जो जाहीरनामा आहे, डिक्लेरेशन आहे, तो सदस्य राष्ट्रांना बंधनकारक नाहीये. कारण डिक्लेरेशन बंधनकारक नसतात, प्रोटोकॉल्स जे असतात ते बंधनकारक असतात. मी तुम्हाला आधीच सांगितलंय. त्यामुळे हे तर 100% चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. आता युडीएच्या विषयी कोणते विधान अयोग्य हा प्रश्न आहे. 1948 साली जाहीर झाला, ह्याच्याविषयी काय प्रॉब्लेम नाही. गटाच्या अधिकारांचा समावेश आहे. या जाहीरनाम्यात गटाच्या अधिकाराचा नाही तर वैयक्तिक अधिकार आहे. 1948 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने स्वीकार केला, बरोबर आहे. ठराव क्रमांक 217. नंतर जाहीरनाम्याच्या कलम 3 ते 21 मध्ये नागरी आणि राजकीय, बरोबर आहे. पहिल्यांदा साधारण आहेत, त्यानंतर नागरी, राजकीय आहेत आणि परत त्याच्यानंतर आर्थिक सामाजिक आहेत 22 पासून 28 पर्यंत. आणि 29-30 मध्ये काय कर्तव्य आणि मर्यादा सांगितलेले आहेत. 19वा प्रश्न काय सांगतोय? सध्या जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्रात 30 कलमे आहेत. आता 31 झालेले आहेत, एक वाढवलेला आहे. प्रत्येकाला सर्वत्र कायदेसमोर माणूस म्हणून मिळवण्याचा अधिकार आहे असे कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे. 4 काय सांगते? 4 चौघाचा गुलाम आणि गुलामगिरी विषय असल्यामुळं हे विधान चुकीचं आहे. त्यामुळं त्यावेळेस हे बरोबर होतं 30 कलम आहे. आता एक कलम वाढवलेला आहे. हा प्रश्न 2018 ला विचारलेला आहे. कायदेसमोर माणूस 6, तुम्हाला ते ट्रिक लक्षात असतील. नंतर पुढे जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्राबाबत खालील विधाने विचारत घ्या. प्रतिज्ञापत्रात 30 कलम आहेत. आता एक वाढवलाय. कलम 1 आणि 2 मध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क दिले, चुकीचं आहे. साधारण कलम आहेत. आर्थिक सामाजिक हक्क 22 ते 28 मध्ये, 3 आणि 21 मध्ये नागरी आणि राजकीय अधिकार दिलेत, हे बरोबर आहे. त्यावेळेसच्या ह्याच्यानुसार अ आणि क बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. जागतिक मानवी हक्क अधिकाराच्या जाहीरनाम्यात मातृत्व आणि बालपणाची विशेष काळजी आणि सहाय्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ती कलम 25 मध्ये. 26 शिक्षणासाठी आहे लगेच. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्रानुसार मनमानी अटक, स्थानबद्ध आणि हद्दपार केले जाणार नाही, हे कुठल्या कलमामध्ये सांगितलेले आहेत? तर 7, 7 दुने 14, 14 सारखं आहे. 8, 8 चौक 32 आणि 9 जे आहे ते 22 सारखं आहे. तर ते 3 कलम सलग लक्षात ठेवायचे, 7, 8 आणि 9. 7, 7 दुने 14, 8, 8 चौक 32 आणि 9 ला परत 22 व कलम सारखं आहे आपल्या राज्यघटनेच्या. जागतिक मानवी हक्क घोषणापत्राच्या अनुच्छेद 11 मध्ये खालीलपैकी कोणत्या आधारभूत तत्व समाविष्ट आहेत?
तर त्याच्यामध्ये निष्पापाचे अनुमान जोपर्यंत त्याला दोषी ठरवलं जात नाही तोपर्यंत अपराध संरक्षण करण्याचा अधिकार हे तर आहेच. सार्वजनिक सुनावणीचा अधिकार ते कलम 10 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. पण आता ह्याच्यामध्ये इलिमिनेट करताना आपण सगळे 3 दिलेत तर कायद्याचं पूर्वलक्षीपणा हे नसणारच आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाहीच फौजदारीमध्ये, बरोबर आहे का? नो एक्स फॅक्टो हे लागू आहे तिकडे पण, म्हणजे पूर्वलक्षीपणा नसेल असं आहे, बरोबर आहे का? तर हे सहज इलिमिनेट होतंय, त्यामुळे अ ब क उत्तर येते. वरच जरी काय समजलं नाही तरी इलिमिनेट करता आलं तरी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आपण. 24वा प्रश्न काय सांगतो बघा, पुढीलपैकी कोणत्या अधिकाराचा समावेश जागतिक मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेला नाही? मालमत्ता, सत्ता, 17 मत्ता, बरोबर आहे का? नंतर शांततापूर्व एकत्र जमण्याचा सेम आहे 19 आणि 20 मध्ये, म्हणजे 19 मध्ये अभिव्यक्ती आणि 20 मध्ये शांततापूर्व एकत्रित जमण्याचा आहे. आपल्या 19(1)(b) मध्ये. त्यानंतर स्वतंत्र देशातील शासनात सहभागी होण्याचा अधिकार लोकसेवक कलम 21, IPC सेम 21 आणि 21 नंतर आपण MPSC ची परीक्षा पण देऊ शकतो. त्यामुळे साधारण ग्रॅज्युएशन होऊ शकतं ना, त्याच्यावर लक्षात ठेवा म्हणलं तुम्ही. निरोगी पर्यावरणाचा अधिकार असं स्पेसिफिक दिलेला नव्हता, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. खालील मुद्द्याचा विचार करा. आता त्याच्यामध्ये बघा, मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये 29 कलम आहेत, त्यावेळेस बरोबर होतं. कलम 5 नुसार नाही, कलम 3 नुसार लाईफ, लिबर्टी आणि सिक्युरिटी आहे, त्यामुळे ब चुकीचं आहे. राष्ट्रीयतेचा अधिकार, नॅशनॅलिटीचा अधिकार. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आपण भारत देशाचे नागरिक झालो, त्यामुळं 15 कलम आहे त्याला. संपत्ती, 17 मत्ता, काम करण्याचा अधिकार आणि विश्रांतीचा. आधी काम करायचं नंतर विश्रांती घ्यायची. कलम 23 नंतर कलम 24 आहे, त्याच्यानुसार पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. अयोग्य कथन ओळखा असं विचारले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने नागरी आणि राजकीय अधिकाराचा आंतरराष्ट्रीय करार 16 डिसेंबर 1966 ला केला, हे बरोबर आहे. नागरी राजकीय अधिकाराच्या आंतरराष्ट्रीय कराराचे मृत्यूदंड रद्द करण्याचे ध्येय महासभेने 1991 मध्ये ठेवले, हे थोडं बाजूला ठेवूया, हे आपल्याला माहित नाही. त्यानंतर पुढे बघूया, नागरी आणि राजकीय अधिकाराच्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये जगण्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर समानतेचा समावेश होतो. तर हे जर समावेश होतो त्याच्यामध्ये, त्यामुळे आता बघा आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. 2 आणि 3 मध्ये बघूया आपण, येत नाही त्या प्रश्नाचं. तर 100% बरोबर आहे, त्यामुळे हे गेलं, हे गेलं आणि हे पण गेलं, तर पर्याय क्रमांक 2. कारण 16 डिसेंबर 1966 आपल्याला फॅक्ट माहिती आहे. एक फॅक्ट माहित असली तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतोय. अठ्ठावीसवा प्रश्न काय सांगतोय, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने आपल्या डॅशव्या अधिवेशनामध्ये, तर ते अधिवेशन किती होतं? 183 आणि त्या ठरावाचा नंबर पण लक्षात ठेवा, 217 अ. 48 देशांनी बाजूनं तर 8 देशांनी तटस्थ राहिलं. विरोधात एकाने सुद्धा मतदान केलेलं नाहीये. पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहेत असं विचारलं. अयोग्य, आता ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक नाहीयेत. मानवी अधिकाराचा युरोपीय करार, मानवी अधिकार संदर्भात अमेरिकन करार, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक नाहीये. त्यामुळे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे, 2 किंवा 3 मारायचं. जरी 3 मारलं तर तुमचं हे उत्तर चुकेल, पण त्याला पर्याय नाही. हे तुम्ही सगळे करार लक्षात ठेवू शकत नाहीयेत. पुढीलपैकी कोणता जाहीरनामा लोकशाही, विकास, मानवाधिकाराची प्रतिष्ठा आणि मूलभूत स्वातंत्र्य यांच्यातील दुवे प्रस्थापित होण्यासाठी महिलाचा दगड ठरला? तर ते व्हिएन्ना जाहीरनामा आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस जर रिपीट झाला प्रश्न तर माहित असावं. नंतर घटनात्मक तरतुदीविषयी प्रश्न बघा. मानवाधिकाराच्या जाहीरनाम्यातील कलमे आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारातील कलमे कुठले एकच आहेत? तर बघा, UDHR मध्ये काय सांगितलंय, तर हक्क सांगितलेले आहेत आणि आपले जे फंडामेंटल राईट जे आहेत तिथं सांगितले. ते फंडामेंटल राईट कुठे येतात? खरं तर 13 ते 32 आहे, पण 13 मध्ये व्याख्यात सांगितलेले. तर ऍक्च्युअल 14 ते 32 असा जवळचा ऑप्शन कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. 14 मध्ये समानता आहे ना, इक्वेलिटी, त्यामुळे 14 पकडलाच पाहिजे. पुढील विधाने बरोबर आहेत की चूक? भारतीय राज्यघटनेत नागरी आणि राजकीय भाग 4 मध्ये दिलेत. भाग 3 मध्ये नागरी आणि राजकीय हक्क.
भारतीय राज्यघटनेत सामाजिक आणि आर्थिक हक्क DPSP मध्ये दिलेत, भाग 4 मध्ये दिलेत, त्यामुळे दोन्ही चुकीचे आहेत. खालील विधानाचा विचार करा. भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 51 प्रमाणे राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्दात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहील. ही तरतूद 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली. आता कलम 51A ऍड केलेला आहे, 51 नाही, त्यामुळं कर्तव्य ऍड झालेले आहेत, त्यामुळे हे पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल त्याचं. मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागावर पडलेले आहेत? तर सगळ्यात जास्त कुठं पडलंय? FR आणि DPSP. सॉरी त्याच्यामध्ये सरनामा पण आपण एक्झॅक्ट करू शकतो, जास्त अजून समावेशक आहे. एक मिनिट, ह्या दोन्हीला तर घेऊन अजून खालचा ऑप्शन वाचा. खालच्या ऑप्शन मध्ये प्रिएम्बल पण घेतलंय, प्रिएम्बल मध्ये पण आलंय ना सगळं. तर सरनामा सुद्धा आपण घेऊ शकतो. ह्या सगळ्यावर त्याचं प्रतिनिधित्व पडलंय, कारण आधी हे डिक्लेरेशन आलं होतं आणि त्या कालखंडात आपलं संविधान निर्मितीचं काम चालू होतं, त्यामुळं पर्याय 4 जास्त समावेशक आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या गोष्टी सरनाम्यामध्ये पण आहेतच. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख भारतीय घटनेत येत नाही, व्याख्या नाही आहे, पण धर्मनिरपेक्षता आहे. आता याच्यामध्ये याने उत्तर काय दिलंय बघा, पर्याय क्रमांक 3 फक्त ब सत्य आहे. भारतीय धर्मनिरपेक्षता व्यक्तीचा नास्तिक असल्याचा अधिकार मान्य करते. तर बरोबर आहे, धर्म कशा पद्धतीने आचरण करायचं त्याला आहे. भारतातील धार्मिक स्वातंत्र्य अनिर्बंध आहेत, म्हणजे हे 100% चुकीचं आहे. अजून पुढे बघूया एलिमिनेट होत आहे काय, कोणते विधान सत्य आहेत. वरील सर्व विधान सत्य आहेत, हे कट होत आहे. फक्त व सत्य, फक्त क सत्य, क तर सत्य 100% नाही. आता राहते अ आणि ब. त्याच्यामध्ये बघा, धर्मनिरपेक्षता असं डायरेक्ट जरी सांगितलं नाही तर इसेन्स आहे आपल्या राज्यघटनेचं, तर त्यात तुम्ही 2 पद्धतीने अर्थ लावू शकताय. हा, ह्याचं त्यांनी फक्त बस उत्तर दिलेलं आहे. अ पण बरोबर असायला पाहिजे खरं तर, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. कधी कधी काय होतंय, कोण हे पाठवत नाही, रेफरन्स नाही पाठवत, आणि आधीच्या काळात तर हे पाठवायचं प्रमाण कमीच होतं. धर्मनिरपेक्षता इसेन्स आहे आपल्या राज्यघटनेचं, आणि आपण घटना दुरुस्ती करून ऍड केलंय त्याला, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 उत्तर यायला पाहिजे आयोगाने जरी. पण इथं काय विचारलंय बघा, शब्दच विचारलाय. हो सॉरी येत नाही असं शब्द सांग, बरोबर आहे, नाही आहे, त्यामुळं हे बरोबर आहे, माझ्याकडनं वाचण्यात चुकलं. तर त्याचं उत्तर काय, फक्त ब सत्य आहे, कारण शब्द आहे, डेफिनेशन नाही आहे, आणि ते शब्द पण आपण परत ऍड केलेलं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस चर्चा झाली धर्म हा घ्यायचा का नाही, त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की आपण आधीच सगळं टॅग लावून नये, पुढच्या काळात जे राज्य करते ते ठरवतील काय करायचं, आणि मग परत 42वी घटना दुरुस्तीनुसार त्या गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत. 36वा प्रश्न काय सांगते, नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लावावी, म्हणजेच काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड, असा उल्लेख कोणत्या भागात आहे? म्हणजे कलम एक्झॅक्ट बघितलं तर कोणता आहे, 44 कलम कुठे येणार आहे? DPSP मध्ये, म्हणजेच भाग 4 मध्ये येणार आहे. 37 काय सांगते बघा, डॅश डॅशला जोडलेल्या सर्व अल्पसंख्याक धर्मावर किंवा भाषेवर आधारित संस्थांना आपल्या पसंतीप्रमाणे संस्था प्रस्थापित करणे आणि त्याचा प्रशासन करण्याचा अधिकार आहे. तर ते कलम 30 मध्ये धर्म आणि भाषा अशा आधारावर त्या गोष्टी असतील अल्पसंख्याकाच्या. मानवाधिकार आणि त्याचे संरक्षण या संबंधित भारतीय संविधानातल्या कोणती कलम आहेत? मानवाधिकार आणि त्याचं संरक्षण कलम 14 तर 100% असणार आहे. कलम 17 पण आहे, अस्पृश्यता. कलम 14 इक्वेलिटी, कलम 21 लाईफ, आणि सगळंच येतं 21 मध्ये. तर कलम 32 ह्याचं आत्मा आहे, घटनेचा आत्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. आणि कलम 226 हा हायकोर्टला अधिकार देतो रिव्ह्यू करायचा. त्यामुळे जर ड आहे तर ई पण आहे, पण ह्याचं उत्तर काय येणार आहे? त्यामुळे सर्व असणार, अ ब क ड ई, पर्याय क्रमांक 2. 39वा प्रश्न काय सांगतोय, तर भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 20 ने आरोपी असलेल्या व्यक्तीस मनमानी आणि अतिरिक्त शिक्षेपासून संरक्षण दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर मनमानी किंवा अतिरिक्त शिक्षेविरुद्ध संरक्षणाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांसाठी नाही. आता ह्याच्यामध्ये काय बघा, हे महत्वाचं आहे, 15, 16, 19, 29, 30 हे फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, बाकी जे आहेत इतरांसाठी पण आहेत.
आता हे कलम 20 ह्याच्यामध्ये नाही, 15, 16, 19, 29, 30 हेच फक्त भारतीय नागरिकांना आहे. ते लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्या, तिथे दिलेलंच आहे. 15, 16, 19, 15, 16, 19, 29, 30 हे 5 कलम आहेत. तेच फक्त एक्सक्लुझिव्ह आहेत भारतीय नागरिकांना, बाकी आहेत ते परकीयांना सुद्धा आहेत. तर कलम 20 परकीय नागरिकाला सुद्धा आहे. त्यामुळे ब आपल्याला इथं इलिमिनेट करता येईल. इथून अनुच्छेद 20 घोषित करते की कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा करता येणार नाही किंवा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. नो डबल जेपर्डी. पर्याय क्रमांक क तर बरोबर आहे. दुहेरी शिक्षेविरुद्ध संरक्षणाचा अधिकार हा विभागीय आणि प्रशासकीय प्राधिकरणाच्या खटल्यामध्ये उपलब्ध नाही आहे दिलं, त्यामुळे हे कट होईल. आणि क असणारा पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा, नो एक्सपेक्ट फॅक्ट लॉ, त्यानंतर नो डबल जेपर्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमेशन हे 3 गोष्टी कलम 20 मध्ये येत आहेत. जोड्या लावामध्ये बघा, काम करण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो ह्याच्यामध्ये किती दिलाय 41 मध्ये. समान कामासाठी समान वेतन 39. किमान राहणीमानाचा अधिकार तर तो 47 मध्ये. आरोग्य, पोषण आणि राहणीमान, न्यूट्रिशन अँड लाईव्हलीहूड. आता उद्योगाच्या व्यवस्थापनात सहभाग हा 43A म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड झालेला आहे. बघा, DPSP मध्ये अ नावाने जे ऍड झाले ना ते सगळे 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झाले. कोणत्या राष्ट्रांनी मूलभूत अधिकारांना कायदेशीर महत्त्व असं आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेले आहे? तर भारत, फ्रान्स, कॅनडा, इंडोनेशिया सगळ्यांनी समाविष्ट केलेलं आहे. हे 4 राज्य तेच त्यांनी नेमके विचारले, त्यामुळे वरीलपैकी सर्व. आणि जर काय जास्त कन्फ्युजन होत असेल, वरीलपैकी सर्व ऑप्शन असेल तर वरीलपैकी सर्व निवडायचं, आणि वरीलपैकी सर्व नसेल तर पर्याय क्रमांक 3 निवडायचा. जर तुम्ही 2 निवडला तर शेवटपर्यंत 2च ठेवायचं. जर 3 निवडला तर न येणाऱ्या सगळ्यांना 3च निवडायचं. हे कायम लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये बघा, हे आता लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस त्याच्यावर 1 लाइनर वगैरे क्वेश्चन येतील. नंदिनी सतपती विरुद्ध PL दाने हे आरोपीला वकील नेमण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्यानंतर जो दुसरा होता प्रेमशंकर शुक्ला विरुद्ध दिल्ली, म्हणजे प्रेमाने बेड्या घाला असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंतर रुदुल शाह विरुद्ध बिहार सरकार. आता रुदुल शाह व्यक्ती स्वातंत्र्य उल्लंघनाविरुद्ध नुकसान भरपाई. त्यानंतर सहेली विरुद्ध पोलीस आयुक्त. आता पोलीस आयुक्त म्हणजे काय असणार आहे? पोलीस महाराणी संदर्भात असणार आहे. पोलीस कस्टडीमध्ये मृत पावलेल्या मुलाच्या आईस नुकसान भरपाई देण्यासाठी कोर्टाने ऑर्डर दिली. तर सहेली वर्सेस पोलीस कमिशनर केस होती. आता मानवी हक्क आयोगाविषयी, आता मानवी हक्क आयोगामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे यातल्या जे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत. त्यामुळे आपण काय करू, ह्याच्या फक्त नवीनच गोष्टी बघूया, कारण करंट अफेअर्स संदर्भात बऱ्याच आहेत. हे निवडवर प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये निवड समितीत कोण असतं? सभापती असतात, राज्यसभेचे उपसभापती असतात, विरोधी पक्षनेते, गृहमंत्री असतात, पंतप्रधान असतात, समाज कल्याण मंत्री एक्स्ट्रा दिलेला आहे, त्यामुळे ग कट होईल. सदस्य कोण असतात तोच रिपीट विचारलेला प्रश्न आहे. वरचा प्रश्न खाली रिपीट झालाय. कार्य काय आहेत? तर कार्य सगळेच असतात, फक्त एखादा इम्प्लिमेंटेशन आहे का ते बघायचं. अंमलबजावणी नाही करू शकत ते, शिफारसी सगळेच करू शकते. कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारलंय. पूर्व सूचना देऊन हे अट रद्द करण्यात आली होती, त्यामुळं हे चुकलंय. मानवी हक्काच्या आयोगाच्या संबंधित न्यायालयाच्या संमतीशिवाय हस्तक्षेप करू शकते, हे सुद्धा ऍड करण्यात आलेलं होतं. संमतीशिवाय नाही, संमती घेऊन आहे. संमतीशिवाय नाही, संमती घेऊनच हस्तक्षेप करता येतं. दहशतवादी कृत्याविरुद्ध मानवी हक्कांना बाधक ठरणाऱ्या घटनांचे समीक्षण करणे आणि त्यासंबंधी उपाययोजना सुचवणे. क बरोबर येऊ शकते, मात्र ह्याच्यामध्ये असा ऑप्शन असल्यामुळे तो रद्द झालेला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणाऱ्या तक्रारी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? आता तक्रारी केवळ हिंदी आणि इंग्रजी नाही, तर 22 भाषा 8वं परिशिष्ट कशात पण करता येतात. आणि महाराष्ट्रामध्ये कसं आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती आहे, हे लक्षात ठेवा. फोनवरून तक्रारी स्वीकारण्यात येणार नाही, हे चुकीचं आहे, कसंही करता येते. आयोगाकडे स्वतःचे तपास कर्मचारी नाहीत आहेत, आणि तो केंद्रीय आयोगाकडे DG आणि महाराष्ट्राच्या आयोगाकडे IG दर्जाचा तपास अधिकारी असतो. सशस्त्र सेना विरोधातही तक्रारी सादर करण्यात येतात, बरोबर आहे.
मानवी हक्क आयोगाविषयी विचारात घ्यायचे विधान. चौकशीच्या कामामध्ये स्वयंसेवी संस्थांना सहभागी घेऊ शकतो, हे बरोबर आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या नेमणुकीसंदर्भात शिफारशी करणाऱ्या समितीमध्ये इतर सदस्याबरोबर केवळ लोकसभेमधील विरोधी पक्ष नेत्याचा समावेश असतो, केवळ नाही. त्याच्यामध्ये राज्यसभेचा लोकसभेचा दोन्ही असतो, त्यामुळे हे चुकतंय. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार हिंदी, इंग्रजी आणि भारतीय राज्यघटनेतल्या 8व्या परिशिष्टातील कोणत्याही भाषेत असू शकते, हे बरोबर आहे. त्यामुळे आता बरोबर नाहीत विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल, ब फक्त. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कोणत्या भागांतर्गत सार्वजनिक कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वेच्छा कारवाई करण्याचा अधिकार दिलेला आहे? आता एक कलम 12 जास्त डीप मध्ये प्रश्न विचारला आणि एकदाच प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे मानवाधिकार आयोगाचा कायदा करण्याची काय गरज नाहीये. आता राज्य मानवी आयोगाची स्थापना 6 मार्चला महाराष्ट्राची स्थापना झाली, बरोबर आहे. पहिलं राज्य होतं वेस्ट बेंगॉल. गुजरात हे भारतातील राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य, हे चुकीचं आहे. पहिलं कुठलं होतं? वेस्ट बेंगॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. 55वा प्रश्न काय सांगते? खालील मुद्द्याचा विचार करा. मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 ला झाली, बरोबर आहे. त्यानंतर न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे नाहीत, तर अरविंद सावंत होते, त्यामुळे हे चुकतंय. आता सध्या कोण आहेत आपले नवीन झालेले? तातेड, के तातेड किंवा कमल किशोर तातेड. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. 56वा प्रश्न काय सांगते? राज्य सरकारला असे न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या संमतीने न्यायालय स्थापन करू शकते. खरं तर त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या संमतीने असं सांगितलं, पण तरी पण हे बाजूला ठेवूया. राज्य सरकार अधिसूचनेद्वारे असे न्यायालय स्थापन करते, हे सुद्धा बरोबर आहे. प्रत्येक मानवी हक्क न्यायालय करता राज्य सरकार एक सरकारी निर्देशित करते आणि वकिलाची नियुक्ती 8 वर्ष, एक नाही एकापेक्षा अधिक पण करू शकते, आणि 7 वर्ष आहे. 7 वर्ष इथे चुकवले, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार. 100% चुकलेलं ड विधान आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. HD आता नवीन आहे आकडेवारी, त्यामुळे हे करायचे काय गरज नाही जुने प्रश्न, कारण सगळी आकडेवारी बदललेली आहे. रिसेंटची आकडेवारी तुम्हाला मी 2 वर्षाची दिलेली आहे, त्यानुसार ते व्यवस्थित बघून घ्या, त्याचं एकदा रिव्हिजन करा. इतर प्रश्नामध्ये बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी खालीलपैकी पहिली स्वयंसेवी संघटना कोणती आहे? आता आरोग्य संघटना ILO, IWO नंतर झालेली आहे. रेड क्रॉस 1863 आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. आता ही मानवी अधिकार कार्यकर्ते, त्यावेळेस रेमन मॅग्सेसे मिळाला होता, त्यामुळं हा प्रश्न करंटच्या अँगलने विचारलेला आहे, त्यामुळे बुस्टर किती महत्वाचा आहे बघा. तर ह्याचं उत्तर बघा, लक्ष्मी अग्रवाल ऍसिड हल्ल्यातील बळी होत्या. बेजवाडा विल्सन यांनी मानवाद्वारे महिला वाहून नेणे याकरता काम केलं होतं, त्यांना रेमन मॅग्सेसे मिळाला होता. आणि कीर्ती भारती यांचं बालविवाह संदर्भात काम आहे. पुढीलपैकी कोणत्या विचारवंताने विकासी प्रक्रिया फलित असून नागरिकांना कमीत कमी अन्न, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार यांची हमी देण्यासाठी राज्याच्या हस्तक्षेपाची गरज प्रतिपादित केलेली आहे? आता तुम्हाला यामध्ये माहिती आहे की अमर्त्य सेन हा थोडा साम्यवादी किंवा समाजवादी विचाराचा आहे, साम्यवादीपेक्षा सोशलिस्ट अँगलचा थिंकर आहे, त्यामुळे इथं अमर्त्य सेन जास्त राहील. कारण तुम्हाला माहित असलेलं उत्तर तुम्ही बऱ्याच वेळा लिहिता, पण अमर्त्य सेन याचं उत्तर आहे, आणि वेलफेअर इकॉनॉमिक्स साठी ते प्रसिद्ध आहेत. सरकारनं ती जबाबदारी घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. तर ह्यामध्ये चुकीचं विचारलंय. पोटा कायदा 2002 मध्ये मंजूर झाला, बरोबर आहे. भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील दहशतवाद प्रतिबंधक कायद्याची समीक्षा केली आहे, टीका करणाराच आयोग. दहशतवाद प्रतिबंधक कायद्याची जागा दहशतवादी आणि विघातक प्रतिबंधक कायदा टाडाने घेतले होते, हे चुकीचं आहे. टाडा तर 85 होता, 95 रद्द झालाय. पोटा 2002चा 2004 ला रद्द झाला, त्यामुळे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा हा भारतातील फुटीरवादी समस्येशी निगडीत आहे, 100% बरोबर आहे. हा कायदा सिक्कीम राज्यात लागू आहे? नाही. तुम्हाला राज्य दिलेले आहेत 5, कोणते लक्षात ठेवायचे? हा कायदा अशांत भाग, लष्कर, नौदल, वायुदल यांच्या तैनातीस मज्जाव करतो? नाही, त्यांना उलट स्पेशल अधिकार देतोय, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. बरोबर विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 2 फक्त असणार बरोबर आहे. भ्रष्टाचाराची समस्या ही आपल्या सीमा समस्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची आहे असं कोणी म्हटलंय?
तर त्यावेळेस सीमा प्रश्न महत्वाचा कधी होता? स्वातंत्र्याच्या वेळेस. राधाकृष्णन किंवा आचार्य कृपलानी हे दोन गोष्टी तुम्हाला दोन पैकी एक निवड करणं सोपं जाईल, आणि काय माहिती नसलं तर 3 जास्त निवडतो आपण, 2 किंवा 3. त्यामुळे इथं पण बरोबर येईल. तरी तुम्ही हे दोन्ही एलिमिनेट करू शकता, राजीव गांधी, नरेंद्र मोदी, कारण सीमा प्रश्न जास्त कधी होता? स्वातंत्र्याच्या काळात होता. प्रसार माध्यम कितवा आहे? 4था आहे. 22 ऑगस्ट 1864 रोजी जस्ट युरोपियन राज्यांनी पहिल्या जिनिव्हा करारावर सह्या केल्या. आउट ऑफ द बॉक्स प्रश्न, उत्तर 3 निवडायचं, माहित नसलं तर काय. ह्याच्यामध्ये सगळेच बरोबर येतील असं नाही, बरेच चुकणार पण आहेत, पण आपल्याला सोडायचे नाहीत, सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर इथं UDHR संपतंय. आज आपण थांबूया.